रेड टाइमवर राऊत सर, जेव्हा तो स्ट्रगल झालाय ना तेव्हा जरा रेडचं टायमिंग चेक करा. ओके ओके. सिद्धी नागवा रेडीवरती आहे. दिलखुश आवाज संघाची रेडर. अत्यंत जबरदस्त कामगिरी या दिलखुश आवाज संघासाठी. रायगड जिल्ह्याची सलग 8 वर्ष फायनल ज्या संघाने प्राप्त केली, या संपूर्ण रायगडमध्ये आपला दबदबा सलग 8 वर्ष ठेवला होता. संदेश वर्तकच्या कोचच्या नेतृत्वात अभि, गुरव आणि संदेश यांची कामगिरी सलग 8 वर्ष आणि जबरदस्त पुश नागवा आपण बघतोय. त्या ठिकाणी पहिलाच डिफेन्समध्ये पॉईंट मिळवते दिलखुश आवाज संघ. 1 गुण आणि पेन 2 गुणांवरती आहे. थोडीशी दुखापत जरूर होतोय. 3-2 जे डिफेंडर्स आहेत ते मजबूत फ्रेंड्स आज उतरवलेला आहे. संदेश वर्तकची रणनीती आपण बघतोय. अभि, गुरवची रणनीती आज या स्पर्धेच्या मध्ये थोडीशी वेगळी आहे. 3 सिद्धी नागवा, नंतर आपण बघतोय आणखीन एक 3 नंबरची नागवा आणि राणे, अशा 3 मजबूत शरीर यष्टीच्या खेळाडू आज या स्पर्धेमध्ये उतरवलेले आहेत आणि सुंदर डिफेन्स. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सुद्धा मॅच आपण बघतोय. नांदाई नांदारपाडा विरुद्ध त्या ठिकाणी सामना जो सुरू आहे. श्री गणेश धनवी खरुशी, सागरगड पंचकुशी मधला बलाढ्य संघ आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तुषार पाटीलचा संघ. तुषार पाटील रेडवरती आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण बघतोय. राऊत सर, 1 गुणाची कमाई करून परतलेली आहे. त्याला प्रत्युत्तर ऋतिक्षा स्पोर्ट्सचा जबरदस्त टोचचा प्रयत्न होता. सुंदर फुटवर्क, राईट टू लेफ्ट रेड करतोय. प्रयत्न अपयशी होता. रिक्त हाताने परतले रेडर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जयरमान वायशेर विरुद्ध मरिया कोलगर आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती अलिशा श्रीगाव विरुद्ध श्री गणेश खंडारे. आपण लाईनअप केलेला नाही अजूनपर्यंत. संघ एक उपस्थित, मला वाटतं श्री गणेश खंडारे हा संघ उपस्थित झालेला आहे. वेलकम, आपला स्वागत आहे. त्याच्या विरुद्ध अलिशा श्रीगाव आपण लाईनअप करायचं आहे. उजव्या बाजूला लाईनअप करायचं आहे आणि जयरमान वायशेर आणि मरिया कोलगर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. सिंगल पॉइंट जो आउट ऑफ पॉइंट झालाय डिफेंडर तो बाद आहे. सिंगल पॉइंट व्हावे. धन्यवाद. निश्चितपणे आज या ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धा पाहतो. आजच्या कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या मात्र तिसरा दिवस असणार आहे. 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा अर्थात प्रो कबड्डी स्पर्धा 2024. आपली माती, आपला खेळ, श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, प्रवास कबड्डी या ठिकाणी मात्र सुरू झालेला आहे. नक्कीच खूप सारा रसिक प्रेक्षक वर्ग आजच्या दिवशी देखील या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे. अर्थात उद्या देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित 32 संघ या ठिकाणी आपलं योगदान देणार आहेत. आपला खेळ कबड्डी 8 कबड्डी 2024 पहिला क्रमांक 2 वर पुन्हा एकदा कोट जल्लोष रसिक प्रेक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात या 3 दिवसाच्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विजेता संघ अर्थात महिला गट असेल, प्रतिवर्षी गट असेल आणि जिल्हास्तरीय गट असेल, अशा 3 गटांमधील स्पर्धा मात्र या 3 दिवसांमध्ये मात्र या ठिकाणी सुरू झाली. ती कालच्या दिवसापासून या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा समारोह मात्र उद्या याच ठिकाणी याच वेळेत आपल्याला अर्थात पाहायला मिळणार आहे. अशी ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. अर्थात साई क्रीडा मंडळ आणि साई मेगा मंडळ यांच्या वतीनं ही संपूर्ण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल नूतन सुवासित धाटाव वर्सेस दत्तात्रय क्रीडा मंडळ खंडावली पानभई. आपण जायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी. मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जयराम वायशेर वर्सेस मरिया कोलगर. मैदान क्रमांक 2 साठी. मैदान क्रमांक 3 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल अलिशा श्रीगाव वर्सेस गणेश खंडारे.
या सर्व संघांनी आपापल्या गणवेशामध्ये तयार करायचं आहे. अर्थात आपण एंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी यायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल, वेळ ही खूप महत्त्वाची आहे आणि त्या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. अतिशय रोमांचकारी या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र आपण दोनमध्ये या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक सामनामध्ये या ठिकाणी अटीतटीचा होत असताना मैदान क्रमांक 2 असेल किंवा मैदान क्रमांक 3 असेल. गुड. राउंड नंबर 3 वरती बघा. राउंड नंबर 3 गुड. धनंजय मैदान क्रमांक 2 वर जरा चुरशीची लढत चालू आहे. नयन पाटील त्या ठिकाणी आहेत. मैदान क्रमांक 3 वर जरा चेक करा. रिव्ह्यू सिस्टीम आहे आणि निश्चितपणे नियमानुसार एकदाच आपल्याला रिव्ह्यू घेता येईल. एकदा अनसक्सेस झाला किंवा आपली रिव्ह्यूची संधी गेली. Hello. Umpire, please check court number 3. Our decision is raider out. Thoroughly silence. One defender out and raider out. Each one. सुंदर रोमांचकारी सामना त्या ठिकाणी आवाज संघाची खेळाडू अर्थात लक्षात घ्या. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल नूतन सोलासिद्ध धाटा वर्सेस दत्तात्रय क्रीडा मंडळ खानदार कॉलनी परवे. आपण तयार करायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी. चालू सामना आपण पाहतो दिलखुश आवाज वर्सेस ऋतिका स्पोर्ट्स पेन. मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी सामना सुरू आहे. लढत आपण पाहतोय. 2 वर चालू सामना स्थिती कृपा बोबटकर पाडा वर्सेस गावदेवी गावे अशा या दोन संघातील खेळाडू. You are successful. Only rider out. You are success. 2 वरील सामना संपलेला आहे. स्थितीकृपा बोबटकर पाडा वर्सेस गावदेवी गावे. अतिशय सुंदर सामना त्या ठिकाणी खेळला गेला. पाठीकी टक्कर ज्याला म्हटलं जातं असा खेळ मात्र मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी आपण पाहिला. बरोबर रोमहर्षक खेळ रसिक प्रेक्षकांना आनंद द्यायला लागतो. म्हणजेच कबड्डी कबड्डी आणि फक्त कबड्डी. अशाच कबड्डीसाठी आलेला नायबा प्रसिद्ध प्रेक्षक वर्ग आपल्या मुलाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. चला त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान वायशत मरिये गोरकर दोन्ही संघ आलेत का? जय हनुमान वायशत संघ आपण उपस्थित आहात. धन्यवाद. मरिये गोरकर धन्यवाद. दोनही संघ आऊट झाल्यानंतर आपण येऊन पाहिजे लक्षात घ्या. आणि मैदान क्रमांक त्या ठिकाणी 3 वर चालू सामना आपण पाहतोय. श्रीगणेश दळवी करोड शिवसेना मांदादेवी नांदाईचा पाडा. हा देखील एक मराठ्या संघांमध्ये सामना मात्र मैदान क्रमांक 3 वर खेळला जातोय. तदनंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल अलिशान श्रीगाव वर्सेस श्रीगणेश खंडाळे. अलिशान श्रीगाव आले का? अलिशान श्रीगाव धन्यवाद. आणि श्रीगणेश खंडाळे ओके धन्यवाद. चारही संघांना धन्यवाद. हीच वेळ जर आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिली तर नक्कीच आपण लवकरात लवकर या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेचा संग्रह समाप्त करणार आहोत. सुंदर कबड्डी स्पर्धा काल देखील केली गेली आणि आज देखील असाच दिवस चला मैदान क्रमांक 2 साठी आपण मैदान क्रमांक 2 साठी संघ निमंत्रित करतोय.
अर्थानं आपण पाहतोय आमच्या रसिकपणाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खुश करण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं. अशी रोमांचकारी स्पर्धा, नेत्रदीपक स्पर्धा, रसिकपणाला आवडणारी स्पर्धा आपण प्रो कबड्डी स्पर्धा 2024 पर्व तिसरे या ठिकाणी आपण पाहतोय. खरोखर या ठिकाणी आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी घरात या कबड्डी मैदान आहे. मी थांबवतो या ठिकाणी संजय भाई 1 मिनिट थांबवतो. तुम्हाला वायचत संघ या ठिकाणी आहे. आपण लाईनअप करून घ्यायचं वायचत संघ या ठिकाणी. वायचत संघ उभा लाईनअप करून घ्या. कॅमेरा जर असेल तर जरा वळवायचं या ठिकाणी वायचतच्या खेळाडूंवरती. आपलं नाव वायचत संघाचा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे ठिकाणी विशाल पाटील आणि चंदन भाई सिंग. चंदन हा खेळाडू जो आहे ना याने आत्ताच नवीन हॉटेल टाकलेलं आहे पुण्या साईडला. पण मॅचच्या साठी स्पेशल आज तो मॅच साठी या ठिकाणी चंदन आलेला आहे. तर आणि एक प्राण एक जुना खेळाडू सुद्धा संघामध्ये आहे. मला माहिती प्राण. चंदन कसं वाटतं या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही बऱ्याच खेळ गेल्या वर्षी तुम्ही खूप चांगला खेळला होता. यावर्षी मॅचवरती आणि प्रो कबड्डी संघात या ठिकाणी दिला गेला आहे. ऑब्विसली एक नवीन चॅलेंज असणार आमच्यासाठी, कारण वर्षातून आम्ही पहिल्यांदा करण्याचं होतं आणि आपण खेळतोय तो बघू. नक्की चंदन माझा फेवरेट खेळाडू आहे. तर त्यांचा आवाज जोरदार चंदनसाठी आणि वायशे क्या बात है. इतना क्राउड चंदन ने मारे दिए. त्यानंतर दुसरा खेळाडू वायशेटचा आहे. विनीत पण खूप फेमस खेळाडू आहे वायशेट संघ. अविराज पाटील, इम्रान भाई, अमित पाटील, प्राणभाई खूप सुने आपण सिनियर खेळाडू आहेत. प्राण कसं वाटतं या ठिकाणी आपण खेळल्यानंतर आणि पहिल्यांदा एवढी मोठी स्पर्धा ही जी मॅटवरती आणि प्रो कबड्डी सारखी इंडोर आपण कबड्डी पाहणार खूप छान वाटतंय ना. बसतो तुम्हाला एका ठिकाणी आपण पाहतोय नांदेपाडा संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. आपण पाहतोय जबरदस्त आपला जबरदस्त संघ या ठिकाणी नांदेपाडा विजय केला. समोर उभारायचा संघ लाईनअप करून घ्या. लाईनअप करायचं संघाने समोरचा संघ कोलघर लाईनअप करून घ्यायचं. नावं सांगायची संकेत बेडेकर, अमित पाटील, दीपक पाटील, विलास खूप जुना खेळाडू आहे. अरे नांदेपाडेवाले आवाज नाही द्या या ठिकाणी. एकदा पुन्हा आवाज आला नांदेपाडा. धन्यवाद. या ठिकाणी नांदेपाडा संघाने विजय संपादन केला आहे. खेळाडू या ठिकाणी यायचे. प्रशांत कॅप्टन इथे ना जरा. अरे ये आता सर इथे सर कोच इथे पाठीमागे सर सर धन्यवाद. या ठिकाणी यायचं. कॅमेरामॅन कुठे गेले. कॅमेरामॅन कुठे गेले. कोचला दाखवायचं आपल्याला. कॅमेरावाले जर बंधू असतील दादा ओय बाबू कॅमेरा वळवायचा पाठीमागे इथे इथे ह्याला जर आवाज आहे. ह्याला जर आवाज आहे ना ह्याला. या ठिकाणी नांदेपाड्याचे कोच आपण या ठिकाणी उपस्थित आहात. हे कॅमेरामॅन या ठिकाणी कसं वाटतंय आपल्या संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. तब्बल 3 मॅच जिंकले आणि मॅचवरची स्पर्धा आहे. अति सुंदर आहे. कसं सांगायचं तर नांदेपाडा हा संघ 2022 पासून प्रत्येक वर्षाला 10 क्रमांक 1 नंबरचा नंबर मिळवतो. आणि मला अजूनपर्यंत इच्छा आहे की ज्यावेळी छोटं शेट्टी पहिल्या वर्षी जायची होती फायनल मी मारली. नंतर आम्ही गेल्या वर्षी सांगवाडीबरोबर सहज हारलो. आणि आत्ता या क्षणाला मला असं वाटतंय की माझ्या मंडळाला अतिशय चांगला आशीर्वाद देऊन आम्ही शक्यतो जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. क्या बात आहे. नांदेपाडा आवाज येतो. नांदेपाड्याचा एकदा पुन्हा एकदा सर धन्यवाद. थँक्यू सर धन्यवाद. चालू सामना आपण मैदान क्रमांक 2 साठी पाहिला होता. सिद्धिकृपा पोपटकर पाडापासून गावदेव वाबे. या सामन्यामध्ये गावदेव वाबे हा संघ 3 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला तो जयेश परब. जयेश परब आपण यायचा आणि सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. मैदान क्रमांक 3 वर यापुढे होणारा सामना असेल अलिशान श्रीगाव वर्सेस श्रीगणेश खंडाळे. अलिशान श्रीगाव धन्यवाद. अरे वायशेट वाले आवाज द्या. वायशेटची पब्लिक खूप आवाज एकदा होऊ द्या. वायशेट वाले धन्यवाद सर. या ठिकाणी दोनही संघांना मैदान क्रमांक 3 कडे आपण एंट्री देतोय. डीजे ऑन मैदान क्रमांक 3 साठी.
3 सामना खेळला गेला. श्रीगणेश दळवी करोशी पासून नांदेड देवी नांदाईचा पाडा. या सामन्यामध्ये नांदेड देवी नांदाईचा पाडा हा संघ 5 गुणांना विजय झाला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान जातो तो म्हणजे दळवी करोशी संघाचा सोजवल पाटील आपण देखील यायचं आणि आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. तसेच मुंबटकर पाडा संघाचा जयेश परब आपण देखील यायचं आहे. या दोन्ही खेळाडूंना प्लीज आपण व्यासपीठाकडे या आणि आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. प्लीज का या ठिकाणी आपण खेळतोय आपला संघ या ठिकाणी दिलशान आलिशान संघ आपण आहे आणि तिसरी मॅच आपली आहे आणि जी मॅच समोर पण स्ट्रॉंग संघ आहे. आता मात्र खेळी काय करणार आहे काय कवट खाऊन खेळू काय मला वाटलं कवट खाऊन खेळू. आणि आता मात्र टीम मध्ये काय बदल केलेला आहे की तेच खेळाडू म्हणजे आहेत. कशा तुम्हाला या ठिकाणी कर्णधार या ठिकाणी यायचे कॅप्टन श्री गणेश कर्णधार या ठिकाणी आला. त्या माझा श्री गणेशचा रायडर या ठिकाणी येतोय. डिफेंडर रायडर काय नाव सुयोग. आता मात्र या ठिकाणी मॅच आहे आणि आता काय रणनीती असणार आता मात्र या ठिकाणी कारण समोर पण स्ट्रॉंग संघ तुम्ही पण स्ट्रॉंग आहात. एखादा कुठला खेळाडू चेंज केलाय की नव्हतं केला स्वप्नील वेळेला इन केला स्वप्नील इन केलाय आणि अपेक्षा काय जुना कुठला खेळाडू संघामधला कुठला ओल्ड इज गोल्ड वाला खेळाडू आहे का स्वप्नील चंद्र धोनीकर. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आपण टॉस करून घेऊया या ठिकाणी आणि बॅटला सुरुवात करूया. सोजवल दळवी करोशी संघाचा सोजवल आपण यायचा आपल्या सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. या ठिकाणी सोजवल आपण जरी आपला संघ पराभूत झाला असेल तरी सुद्धा आपण उत्तम खेळ केला त्याबद्दल मंडळाच्या वतीने या ठिकाणी अर्थात आपला सन्मान करण्याबद्दल धन्यवाद. आणि जयेश परब आपण देखील या बोंबटकर पाडा संघाचा जयेश परब बोंबटकर पाडा संघाचा जयेश परब आपण देखील यायचं आहे. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर अर्थात महिला गटाचा सामना आहे. त्या ठिकाणी होणारा सामना असेल नूतन सोना संघ धाटा वर्सेस दत्तात्रय क्रीडा मंडळ परवे. या दोन्ही संघांना प्लीज आपण येऊन थांबायचं आहे. इथे आमच्या एंट्री गेटमध्ये यायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 साठी होणारा सामना असेल नूतन सोना संघ धाटा वर्सेस कांदा कॉलनी परवे. या दोन्ही संघांना प्लीज आपण यायचं आहे. एंट्रीसाठी आपण थांबायचं आहे. दोनही संघांना त्वरित चला. सर कॉन्टॅक्ट होते का तिकडे थर्ड अंपायरला होतो ना. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 साठी आपण चालू सामना पाहतोय. जय हनुमान वायशद वर्सेस मरियाई कोलगर. तो सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान वाघोडे वर्सेस जय भवानी सातीरचे. या दोनही संघांना आपण तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी 3 साठी चालू सामना आपण त्या ठिकाणी पाहतो. अलिशान श्रीगाव वर्सेस श्रीगणेश खंडाळे. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी बहिरेश्वर मानी वर्सेस आवाज फाटा आपण देखील तयार करायचं आहे. पुढील 4ही संघांना आपण तयार करा. आता एंट्री गेटवर आपण थांबायचं आहे. पुढील 4ही संघ दिलेल्या वेळेमध्ये आपण येत चला. अर्थात प्रो कबड्डीचा थरार आपण ताज्या दिवसापासून या ठिकाणी पाहतोय. 23, 24, 25 ही तारीख ज्यावेळेस आजचा दिवस देखील सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरा झाला आणि आजचा दुसरा दिवस महिला कबड्डी स्पर्धा आणि पंचकृषी कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. चला भाईशेट आपण जोरदार आवाज देऊया. बोल बजरंग की जय. अरे बोल बजरंग, अरे बोल
कोळी आपल्यास विनंती असेल जयेश परब या खेळाडूला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. आदरणीय दिनेश कोळी यांच्या शुभच या ठिकाणी जयेश परब याला सन्मानित केला जातोय. धन्यवाद. मैदान क्रमांक 1 असेल, मैदान क्रमांक 2 असेल, मैदान क्रमांक 3 असेल. सर मैदान क्रमांक 1 चा रिव्ह्यू आपल्याला कळला ना अनिल सर? चालू सामने संपल्यानंतर पुढील सामने आपण थांबायचं आहे. एंट्री गेटमध्ये आपण थांबायचं आहे. डिसिजन अर्थात मैदान क्रमांक 1 वर त्या ठिकाणी आलेला आहे. रेल्वे सिस्टीम आहे. अगदी सुंदर अशी नियमावली आपण सुरुवातीलाच पाहिली. शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी कबड्डी स्पर्धा सुरू आहे. मित्रांनो स्टँडर्ड लेवल आहे, कारण राष्ट्रीय स्तरावरची कबड्डी स्पर्धा तशा पद्धतीनं आता त्याहीपेक्षा पुढे आदरणीय दिलीप शेठ भोई यांनी मात्र या ठिकाणी एक पाऊल टाकलं आणि एक महाकाय कबड्डी स्पर्धा अर्थात प्रो कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिराड येथे होणारी एक प्रो कबड्डी स्पर्धा मात्र आपल्या समवेत आणली. खऱ्या अर्थानं अनेकांना एक चांगला अनुभव, नवीन अनुभव या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आला. पाहणारे काही असतात नेमकेच हातावरच्या बोटावर मोठ्यासारखे असतात, जे अर्थात मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी जाऊन अशा प्रो कबड्डीचा आनंद मात्र घेत असतात. परंतु आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला देखील या कबड्डी स्पर्धेचा आनंद या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र घेता आपल्याला धन्यवाद देणार आहोत. कारण एवढी मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी भरवणं काही सोपं काम नाही आहे. निश्चितपणे एक चांगला अनुभव या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांना वर्गाला आजपर्यंत टीव्हीवर ही प्रो कबड्डी पाहिली होती, परंतु प्रत्यक्षदर्शी प्रो कबड्डी पाहण्याची संधी, नामी संधी आदरणीय दिलीप होईल आपण मात्र आम्हाला दिली म्हणून आम्ही आपल्याला धन्यवाद देणार आहोत. तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवनवीन खेळाडूंना मात्र या ठिकाणी या मॅचवर आपला खेळ करता आला. एक वरील चालू सामना अर्थात पहिल्या गटाचा सामना त्या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. दिलखुश आवाज म्हणजे अलिबाग तालुक्यातील संघ आपण पाहतोय. ऋतिक्षा स्पोर्ट्स हा पेंड तालुक्यातील, कारण महिला कबड्डी आहे ते जिल्हा स्तरावरची कबड्डी स्पर्धा आहे. या दोन गटातील खेळ अर्थात पेंड वर्सेस अलिबाग असा खेळ मात्र त्या ठिकाणी रंगला आहे. या ठिकाणी आपण पाहतो चढाईच्या भूमिकेमध्ये मात्र त्या ठिकाणी जात असताना, परंतु आता मात्र काही चालता चालना त्या ठिकाणी आवाज संघाच्या बाजूनं सुंदर असलेल्या पाहिलं आणि खेळाडू मात्र बाद झाला. असाच खेळ भरत जाणार, असाच खेळ रंगत जाणार आणि खऱ्या अर्थाने या खेळाचा आनंद मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग घेणार. हीच अर्थात ध्यास कबड्डी, श्वास कबड्डी, प्रवास कबड्डी दुसऱ्या दिवसाचा प्रवास मात्र या ठिकाणी सुरू झाला आहे. अजून एक दिवसाचा प्रवास मात्र या ठिकाणी अर्थात चिराड येथील मात्र शिल्लक आहे. उद्या मात्र एक जबरदस्त खेळ रायगड जिल्ह्यातील नामांकित 32 संघ, नामांकित खेळाडू, प्रो कबड्डी स्टार उद्याच्या दिवसामध्ये आपण या मैदानावर पाहणार आहोत. आता जसजशी स्पर्धा या ठिकाणी शेवटाकडे वळणार तसतसे नामांकित संघ, राज्य संघ मात्र शिल्लक राहणार. खऱ्या अर्थानं आपला उत्तम आणि सर्वोत्तम खेळ जे संघ खेळणार तेच शिल्लक राहणार. खरं तर आपली संपूर्ण जी भाग्यपत्रिका आहे ती चिठ्ठी पद्धतीनं आहे, त्याच्यामुळे कोणता संघ कुठे भेटणार हे मुद्दा त्यातच आहे, ते अर्थात चिठ्ठीच्या डब्यामध्ये आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे ह्या फेरीतून आपण बाहेर पडतोय, परंतु पुढच्या फेरीमध्ये कुठे अडकणार किंवा कुठून निसटणार हे देखील आपल्याला प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी ग्राउंडवर पाहायचं आहे. अशी या ठिकाणी गतवर्षी देखील पाहिली, त्याआधी पहिल्या सत्रामध्ये आपण कबड्डी स्पर्धा पाहिली. अर्थात आदरणीय दिलीप होईल आपण एक नवा खंडा या ठिकाणी नवीन काहीतरी आम्हाला दिलं की चिठ्ठी पद्धतीचा खेळ हा कोणालाही नाराज करणारा नसतो, त्याच्यामुळे अनेकांना आवडणारा खेळ आहे आणि अशा खेळामध्ये प्रामुख्याने आपण काही नवीन नियम तयार केला. सामना मैदान क्रमांक 2 वर देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय.
जय हनुमान वायशेत वर्सेस मरियाई कोलकर. जय हनुमान वायशेत हा अलिबाग रेवस पंचक्रोशीतील संघ आहे आणि मरियाई कोलकर हा शिवसागरचा पंचक्रोशीतील संघ आहे. एक और रिव्यू मैदान क्रमांक 2 वर देखील आपण पाहतो अर्थात चढाईसाठी गेलेला चंदन सिंग एक उंच पुरा मागला खेळाडू आहे. गतवर्षी देखील खऱ्या अर्थानं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना आपल्या चढाईच्या माध्यमातून धुमाकूळ घातला होता असा चंदन सिंगला देखील आपण यावर्षी पुन्हा एकदा या मॅटवरील कबड्डी स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. गतवर्षीची कबड्डी स्पर्धा अर्थात लाल मातीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली होती. आता मात्र ही कबड्डी स्पर्धा अर्थात इनडोअर कबड्डी स्पर्धा मॅटवरील कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. मातीमध्ये आणि मॅटमध्ये मित्रांनो काहीचा फरक आपल्याला जाणवत असतो, कारण तिथे अनवाणी आपल्याला करायचं असतं, लाल मातीचा आधार असतो. इथे मात्र आपल्या पायांमध्ये शूज असणार आहे आणि खाली मात्र मॅट असणार आहे. असा फरक या मॅटवरील कबड्डी स्पर्धेमध्ये आणि अर्थातच मॅट आणि लाल मातीचा फरक असा आहे. पाहायचा आहे कोणता संघ यावर्षी कबड्डी स्पर्धेमध्ये महाअंतिम विजेता संघ ठरतोय. नक्कीच मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाचं लक्ष अशाच संघाकडे लागले जो या कबड्डी स्पर्धेतील 1,25,000 रुपयांचा मानकरी करणार आहे. महिला गटाला सुद्धा या ठिकाणी तेवढंच रक्षित आहे 1,25,000 अशी या ठिकाणी खूप मोठी रोख रक्कम स्वरूपातील बक्षीस. तसेच आपण या ठिकाणी चषक देखील पाहतोय, चषक देखील वितरित केले जाणार आहे. अशी आगळी आणि वेगळी स्वरूपाची प्रो कबड्डी अर्थात अलिबाग या ठिकाणी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपण जो सामना पाहतोय अलिशान श्रीगाव वर्सेस गणेश खंडाळे. गणेश खंडाळे हा अलिबाग रेवस पंचक्रोशीत संघ आहे आणि अलिशान श्रीगाव हा शिवसागरचा पंचक्रोशीत संघ आहे. पुढील संघ आपण लक्षात घ्या. मैदान क्रमांक 2 साठी यापुढे होणारा सामना असेल जय हनुमान वाघोडे वर्सेस जय भवानी सातीरजी आणि मैदान क्रमांक 3 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पहिरेश्वर मानसिंगाचा समास काटा आपण तयार करायचा आहे. या चारही संघामध्ये जायचं आहे. रसिक प्रेक्षक मात्र खूप चांगल्या पद्धतीने या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा आनंद मात्र मिळत आहे. मित्रांनो दुसरं आहे कबड्डी खूप मनोरंजन पद्धतीने आपण पाहतोय आणि हेच मनोरंजन खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेमध्ये देखील आपण मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून पाहतोय. कधी खुशी कधी गम, कोणाला आनंद तर कोणाला दुःख, कधी सुख तर कधी दुःख, अशा पद्धतीची कबड्डी आपल्याला पाहायला मिळते. अनेक हितचिंतक अनेक संघांच्या पाठीमागे या ठिकाणी उभे असतात आणि तशा पद्धतीनं आपल्या संघाला त्या ठिकाणी चेअरअप करत असतात, आपल्या संघाला मात्र प्रोत्साहित करत असतात. अशाच प्रकारे आज देखील आपण पाहणार आणि उद्या देखील हीच अशाच पद्धतीची एक भव्य कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कबड्डी कबड्डी आणि फक्त कबड्डी अर्थात रणकर्ता भारतीय नॅशनल डेअरी हे सगळं आपल्याला या कबड्डीमध्ये पाहायला मिळतं. कारण कबड्डी म्हणजेच या ठिकाणी आपण मर्दानी मैदानी खेळ असा हा शक्तीचा युक्तीचा सण शक्तीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी काही मिनिटे मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. आपण आपल्या क्रिकेटमध्ये येऊन थांबायचं आहे. संजय सर एक मिनिट मला थांबवते. मी माझ्याबरोबर वायशेत संघाबरोबर या ठिकाणी बसलेले. आपण आवाज आहे वायशेत संघाला आवाज आहे जरा जोरदार या ठिकाणी. या ठिकाणी वायशेत संघ चंदन सिंगला पाहतोय मी खेळताना. खूप खतरनाक खेळाडू आहे. सदा कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आणि ही जी मॅच आहे आपण पाहतोय ही तिसरी मॅच आपण खेळायला तयार झालेला. चंदन आलेल्या पुण्यावरून खेळण्यासाठी खास सज्जने आपण मी पाहतोय. कमीत कमी 4 ते 5 रन त्याने बात केलेलं आहे. कसं वाटतं या ठिकाणी? आमचा संघ वर्षाचा विनर आहे
आणि कालच्या दिवशी 2 मॅच जिंकल्यामुळे आज आमचं खूप आता आम्हाला चेष्टा केली की आम्ही तयारी झालो फायनलच्या तयारीवर आलेल्या आहेत आणि आदरणीय फोटोशेबद्दल काय सांगा एवढी मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपण सामन्यामध्ये एवढं जबरदस्त आयोजन प्रो कबड्डी सारखं इंटरनॅशनल लेवलला पण लागवण्यासारखे एवढं ग्रामीण परिसरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. स्पर्धेबद्दल बोलायची काही गरजच नाही कारण अशी स्पर्धा रायगड जिल्ह्यात आतापर्यंत कधी भरवली नाही आणि भरायला त्या बात आतापर्यंत भरवून वाटत पण नाही. थँक्यू. आपण मला या ठिकाणी घडीला पकडला गेले. तुम्हा सर्वांचं धन्यवाद. पुन्हा एकदा संघ घेण्याला चॅम्पियन संघ आहे आणि थँक्यू. तुम्ही खरोखर खूप आनंदी आहात आणि खूप चांगल्या प्रकारे कबड्डीचे चाहते आहात आणि मी पण व्हायचे संघात आहे काय. आपण एकदा आपण जोरात आपण आवाज देऊया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. खूप सुंदर असं जबरदस्त वातावरण या ठिकाणी आपण तयार होत असताना पाहतोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची कबड्डी या मैदानावर आपण संपन्न होत असताना पाहतोय. ही संधी मात्र आदरणीय दिलीप शेळगोर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आणि भव्य कबड्डी स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. महिला गट असेल, पंचकोशी गट असेल, पुरुष गट असेल अशा सर्व गटांना एकत्रित आणण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं असे आदरणीय दिलीप शेळगोर मात्र सक्षमपणे या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र संपन्न करत असताना आपण पाहतोय. सुंदर कबड्डी स्पर्धा, अनेकांचा खेळ, अनेक खेळाडूंचा खेळ, अनेक गावातील खेळाडूंचा खेळ मात्र एकत्रितपणे या ठिकाणी आपल्याला पाहता येतोय. सुंदर मात्र रस्त्यापेक्षा जोरदार सपोर्ट करतोय. मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी प्रौढ महिलांचा खेळ मात्र त्या ठिकाणी आपण सुरू असताना पाहतोय. एक खेळाडू मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी आवाज प्रतीक्षा स्पोर्ट्स प्रेम संघाने कार्यक्रम आहे आणि एवढाचा बोजा निर्भूत आवाज या संघावर येऊन पडला. निर्भूत आवाज या ठिकाणी स्थानिक संघ म्हणायला हरकत नाहीये. प्रतिस्पर्धी संघ प्रतीक्षा स्पोर्ट्स आकांक्षा आहे. अशा पद्धतीने आकांक्षा राणे ही सामनाधिकारी प्लीज प्लीज इथे आपण प्रो कबड्डी खेळतोय लक्षात घ्या. एक कोणत्याही प्रकारची सर्वसामान्य कबड्डी नाहीये. याची सर्वांना नोंद घ्यायची. सर्व नियम आहेत. नियमांना अनुसरून कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळली जाणार आहे. सामना मात्र सुरू होतोय. कोच सर दिलखुश आवाज 1 सेकंड ऑफिशियल. कोच सर उठून नका येऊ. मॅच खूप टेन्स सिच्युएशनला चालू आहे. निश्चितपणे दिलखुश आवाज दिलखुशा स्पोर्ट्स ट्रेन अशा 2 संघातील खेळ पाहतोय. पुन्हा एकदा दिलखुश संघाकडून या ठिकाणी सराईसाठी आपण पाहतोय. गॅलरीमधून सुंदर अशा आवाजाच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना मात्र त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला जातो. अर्थात त्यांना प्रोत्साहित केलं जाते. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सामना आपण त्रोडीचा बाळासाठी थांबलेला पाहतो. मैदान क्रमांक 1 साठी सुंदर सामना. नक्कीच संजय भाई का सामना झाला. प्रत्येक म्हणजे या ठिकाणी ग्राउंड नंबर 1, 2, 3 सर्व ठिकाणी काय सामने. पेनवाले आवाज आला. पुन्हा एकदा पेनवाले आवाज द्या. पेनवाले आणि आवाजचे कुठे दृष्टिकोन आवाजवाला कुठे आवाजवाला कुठे धनंजय सामना थोडा टेन्स चालू आहे. पुन्हा एकदा अर्थातच मैदान क्रमांक 1 वर 21-20 अशा गुणफलकामध्ये आपल्याला मित्रांनो सामना पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 1 चा नाममात्र एका गुणांची आघाडी आणि एका गुणांची पिछाडी त्या ठिकाणी पाहतो. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी खूप या ठिकाणी विचारात करायला नेमकं काय करायचं, कशा पद्धतीनं प्रेशराईज सामना चढाई करायची तर कशीच करायची या ठिकाणी दहशत निर्माण करणारा खेळ मैदान क्रमांक 1 वर आपल्याला पाहायला मिळतोय.
कधी इकडे तर कधी तिकडे अशी उडांची बालक्रमांक त्या ठिकाणी सुरुवात होऊन मात्र मिळणार का? आवाज संघाच्या खेळाडूला या ठिकाणी निश्चितपणे अर्थात आवाज संघामध्ये आणि एका गुणांची भर आपल्या संघामध्ये होतो. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच मजबूत आणि तितक्याच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 1 साठी दिलखुशाबाज वर्सेस ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड अशा दोन संघांमध्ये प्रशिक्षक अर्थात आपल्या संघाला कानमंत्र देण्याचा प्रयत्न असेल. यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रशिक्षक आपल्या संघाला मात्र कानमंत्र देत असतात, व्यूह रचनापत्र त्या ठिकाणी रचत असतात आणि पुढील खेळ मात्र त्या पद्धतीने सुरू होत असतो. सामना मात्र आपण पाहिला हृदयाचे ठोके वाढवणारा खेळ आपण मैदान क्रमांक 1 वर पाहतोय आणि नक्कीच सक्षमपणे खंबीरपणे आपल्या संघाला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये उभी राहिली, सहाय्यामध्ये गेली आणि एक गुण आपल्या संघासाठी खेळ आणला. पुन्हा एकदा तोच क्षण, तो रोमहर्षक खेळ मैदान क्रमांक 1 वर पाहतो. अर्थात कबड्डीच्या नावानं ज्या खेळाला गणला जातो असा महाराष्ट्र राज्यातील नव्हे मैदान क्रमांक 1 साठी मैदान क्रमांक 1 वर लक्ष वेधून घेणारा खेळ म्हणजे ज्या ठिकाणी खेळला गेला दिलखुशाबाज वर्सेस ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड या दोन संघांमध्ये खूप खूप धन्यवाद. कोणही संघाला कोण जिंकलं आणि कोण हरलंय हे महत्वाचं नाहीये, परंतु कबड्डी जिंकले हे सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद. पुढील सामना मैदान क्रमांक 1 साठी नूतन सोमवार घाटा वर्सेस दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी पनवेल. नेक्स्ट मॅच बोर्ड नंबर 1 नूतन सोमवार घाटा वर्सेस दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी पनवेल या दोन्ही संघांना मैदान क्रमांक 1 चा दावा घ्यायचा आहे. आपण त्या ठिकाणी असं झालात का? दोन्ही संघांचे प्रतिनिधी आपण आमच्याकडे पाठवायचे आहे, लक्षात घ्या. नूतन सोमवार घाटा असेल किंवा दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी आवाज संघाचा प्रतिनिधी आपण या ठिकाणी यायचा. आवाज संघाचा प्रतिनिधी मैदान क्रमांक 1 वर दोन्ही संघांना खूप खूप धन्यवाद. आपण खऱ्या अर्थात कबड्डी खेळ खऱ्या अर्थाने खेळला.